गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षापासून शेतीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचं रूप पालटून दुहेरी हत्यात बदलल्याची घटना घडली आहे। कोल्हापूरच्या हातकलंगे तालुक्यातील हिंगणगाव येथे थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले वय वर्ष 47 यानं वडील मारुती बंडू कुंडले वय वर्ष 72 आणि धाकटा भाऊ शीतल मारुती कुंडले वय वर्ष 45 यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्यानं वार केले। दोघांचा जागीच मृत्यू झाला असून संभाजी स्वतः हातकलंगे पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। यात संभाजीचा मुलगा विवेक हा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत। हिंगणगाव येथील कुंडले कुटुंबातील आजोबा बंडू कुंडले यांच्या नावावर 3 एकर शेती आहे। यापैकी 2 एकर शीतल कुंडले आणि वडील मारुती बंडू कुंडले यांच्याकडे तर उर्वरित 1 एकर संभाजीकडे होती। या वाटणीवरून गेल्या काही वर्षापासून भावाभावांमध्ये सतत वाद होत होते। घरात नेहमी तणावाचं वातावरण असायचं। 4 दिवसांपूर्वीच या जमिनीच्या वादासंदर्भात हातकलंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती। मात्र तिची वेळेत दखल घेतली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती अशी ग्रामस्थांची भावना आहे। काही दिवसांपूर्वी संभाजीचे वडिलांच्या डोक्यात लोखंडी पार घालून त्यांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे। काल रविवारी दुपारी हिंगणगाव जवळील गट नंबर 484 मधील शेतात वडील मारुती आणि भाऊ शीतल कामात व्यस्त असताना संभाजी तिथं आला आणि शेती वाटणीवरून शाब्दिक चकमक उडाली आणि रागाच्या भरात त्यानं कुऱ्हाड आणि खोऱ्यानं दोघांच्या डोक्यात वर्मी घाव घातले। पार्थिव मृताच्या घराच्या मागील विहिरीजवळ सापडलं। पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रे जप्त केली असून संभाजीचा मुलगा विवेकचा गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।